Hello student, today we are going to learn English grammar, first standard English grammar chapter, emphatic sentence. We discuss all these emphatic sentence. What is meant by emphatic sentence? How we convert simple sentence into emphatic sentence. Today we are going to solve the question answers of this chapter. Okay, now see how we do the emphatic sentence of this following. मी फक्त इथे 7 घेतले आहे, तुमच्या बुक मध्ये जास्त आहेत, त्याची प्रॅक्टिस करून घ्या म्हणजे ते तुम्हाला ऑटोमॅटिक येऊन जातील. चला पाहूया, वेळ न घालवता कसं करायचे. दिलेले हे सिंपल सेंटेन्स आहे, त्याला आपल्याला एम्फॅटिक सेंटेन्स बनवायचे. ते कसं करायचं आपल्याला माहिती. एम्फॅटिक सेंटेन्स जर बनवायचं असेल तर आपण काय घेतो, टू डू चे हेल्पिंग वर्ब होतो. डू, डज, डीड त्याचाच वापर करायचा आणि बनवून घेऊया सेंटेन्स. रिस्पेक्ट युअर टीचर. मग रिस्पेक्ट हाच वर्ब आहे, वर्ब फर्स्टच आलाय. रिस्पेक्ट म्हणले मग पहा याला यस प्रत्यय आहे का, नाही. रिस्पेक्टेड आहे का, नाही. म्हणजे हा V1 आहे, म्हणून आपण घेणार आहे डू आणि बाकीचं सेंटेन्स ॲज इट इज. डू रिस्पेक्ट युअर टीचर. म्हणजे पहा एम्फॅटिक मध्ये आपण काय करायला, फक्त त्याच्या जो काही ऍक्शन आहे त्याच्यावर आपण जास्त भर देतोय. ओके, नाउ नेक्स्ट. आय रिस्पेक्ट युअर टीचर. पहा इथं पण रिस्पेक्टच आहे, पहा त्याच्यामध्येच थोडं चेंजेस करून वर्ड दिले, सेंटेन्स तयार केले आहेत, त्याच्यामध्येच आपल्याला चेंजेस करायचे. चला पाहूया. आय रिस्पेक्ट युअर टीचर. रिस्पेक्ट आपण V1 असेल म्हणजे इथं फर्स्ट वेळी इथं सब्जेक्ट आलेला आहे आय डू, कारण आपल्याला टू डू ची घेतल्यानंतर लगेच काय करायचंय, V1 ऍड करायचंय. मग याच्यानंतर रिस्पेक्ट युअर टीचर. हे झालं आपलं एम्फॅटिक सेंटेन्स तयार. म्हणजे काय केले, रिस्पेक्ट ह्यानुसारच इथं सब्जेक्ट नव्हता, डायरेक्ट रिस्पेक्ट होतं आणि इथं आय आहे म्हणून आयच्या नंतर मी डू वापरले, म्हणजे रिस्पेक्ट. ओके, ही रिस्पेक्ट हिज टीचर. आता ही आले इथं रिस्पेक्ट्स. ही रिस्पेक्ट्स म्हणजे इथं यस प्रत्यय, इथं काय यस प्रत्यय. मग आपण इथं काय वापरणार, ही नाही लिहा. यस असेल तुम्ही सांगितले तुम्हाला वर्बला यस किंवा यस प्रत्यय असेल तर तुम्ही काय करणार, डज वापरायचं. ही डज रिस्पेक्ट. आता इथं यस लिहायचं नाही, त्या यस बद्दल आपण काय लिहिलं आहे, डज लिहिलं आहे. ओके, ह्याच गोष्टीमध्ये मिस्टेक होतीये. मुलं चुकून इथं डज पण लिहितात आणि इथं यस पण लिहितात, त्याच्यामुळे मग सेंटेन्स रॉंग होतं. ही डज रिस्पेक्ट हिज टीचर्स. ओके, सी नेक्स्ट. यू रिस्पेक्टेड युअर टीचर. पहा आता ईडी प्रत्यय म्हणजे आपल्याला समजून जातं दिस इज द पास्ट टेन्स. मग पास्ट असेल तर काय वापरायचं आपल्याला, डिड. यू डिड रिस्पेक्ट. आता डिड वापरलंय म्हणून हे ईडी काय करायचं, काढून टाकायचं. म्हणजे आपल्याला रिस्पेक्टचा फर्स्ट फॉर्म मिळून जाईल, म्हणून मी काढून टाकला आणि फर्स्ट फॉर्म रिस्पेक्ट युअर टीचर. आहे का नाही सोपं. सी हेल्प द पुअर. हेल्प द पुअर. पहा वर्ब ने सुरुवात झाली आहे, आता काय करायचं, हेल्प्स. हेल्प्स आहे नाही, हेल्प्ड आहे नाही, हेल्प म्हणजे V1 आहे तुम्ही वापरा डू हेल्प द पुअर. ओके, नेक्स्ट. कम अगेन. इथे काय कम्स आहे का, नाही. केम आहे का, नाही. कम म्हणजे इथे पण काय V1 आहे, मग इथे पण काय करणार आपण, कम अगेन ला लिहिणार डू. हे जरा पुढे लिहिते डू कम अगेन. ओके, नाउ लास्ट. शी डज हेल्प द टीचर. आता इथे ऑलरेडी काय केले मी, डज दिले म्हणजे आपल्याला असं सेंटेन्स करायचं. इथं काय असणार आहे, म्हणजे दुसरं सेंटेन्स आलेलं दुसऱ्या क्वेश्चन मधला आलेला आहे. जिथे डज आहे त्याला आपल्याला काय म्हणजे एम्फॅटिक ऑलरेडी दिले, त्याला आपल्याला सिंपल मध्ये करायचं. हे सुद्धा आपण थोडे सॉल्व करणार आहोत. तर इथे काय आलं पाहिजे, मग इथं हेल्प्स असणार आहे. म्हणजे ह्याला मी सिंपल आधी तुम्हाला या एम्फॅटिक मध्ये त्याला लिहिते, शी हेल्प्स. त्याचा नेक्स्ट घेऊया आपण तो, शी हेल्प्स. म्हणजे इथे काय येणार आहे, शी डज हेल्प. म्हणजे काय घेतलं मी इथे डज, बिकॉज ऑफ हेल्पला यस प्रत्यय म्हणून मी ह्याला डज वापरलं आणि हेल्पचं यस काढून टाकलं आणि पुढचं द पुअर. ओके, नाउ दिस इज द your first question
क्वेश्चन राहिले आहेत तुम्ही ते नक्की सॉल्व करा. तुम्हाला समजलं असेल V1 असेल तर डू वापरा, वर्बला yes किंवा yes प्रत्यय असेल तर डज वापरा आणि वर्ब पास्ट मध्ये असेल तर did वापरा. म्हणजे तुम्ही आन्सर तुमचं चुकणार नाही. आणि परत टू डूचे तेव्हा इन्फॅटिक मध्ये तुम्ही डू डज डिड वापरला असेल त्यानंतर मात्र V1 वापरा. बी केअरफुल अबाउट दॅट. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे जो की तुम्हाला इन्फॅटिक सेंटेन्स असणार आहे, जो की इथे दिला होता आधीच और इन्फॅटिक तशा टाइप असणार आहे. त्याला आपल्याला सिंपल सेंटेन्स बनवायचे किंवा नॉन इन्फॅटिक सेंटेन्स बनवायचे. चला वेळ न घालवता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. तोपर्यंत तुम्ही लाईक करायचं राहिलं असेल तर लाईक करून घ्या, कारण पटकन आपण नेक्स्ट क्वेश्चन पण लगेच सॉल्व करणार आहोत. ओके, नेक्स्ट मध्ये तुम्हाला दिलेले सेंटेन्स इन्फॅटिक मध्ये असणार आहे, त्याला आपल्याला नॉन इन्फॅटिक मध्ये सेंटेन्स करायचे. चला त्यातले पण काही क्वेश्चन सॉल्व करून घेऊया. काय केले, इन्फॅटिक मधून सिंपल सेंटेन्स मध्ये इन्फॅटिक मध्ये आपल्याला चेंज करताना आपण टू डू चे वापरले. आता ते टू डू चे वापरले आपल्याला काढून टाकायचे. चला पाहूया वेळ न घालवता सेकंड क्वेश्चन काय. फर्स्ट, आय डू गो टू स्कूल डेली. ओके, हे सेंटेन्स आहे, हे आहे इन्फॅटिक सेंटेन्स. याला आपल्याला नॉन इन्फॅटिक बनवायचे. तर काय करावं लागणार, टू डू जे आयला आहे ते काढून टाकायचे म्हणजे आपल्याला नॉन इन्फॅटिक बनेल. चला घेऊया, आयला आय लिहून टाका. गो डू आहे, डू काढून टाकायचं का, टू डूचं ऍड केलं होतं ते काढून टाकायचं. मग इथे काय येणार आहे, गो. जर इथे डज असतं तर गो झालं असतं. ओके, डीड असलं तर वेट असं गॉन आलं असतं, काहीतरी चेंजेस झाले असते मध्ये. पण इथे डू आहे फर्स्ट मध्ये, काही वर्ड चेंजेस होणार नाही. तसं आन्सर येणार आय गो टू स्कूल डेली इन दिस वे. ओके, तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तुम्हाला खूप इझी वाटेल. नेक्स्ट घेऊया, I did bring my pen to the class. पहा तर सेंटेन्स मध्ये काय, I did bring my pen to the class. आता आपल्याला काय केले, did काढून टाकायचं. did म्हणजे V3 पास्ट मध्ये आपल्याला ह्याचा वर्ब घ्यावा लागणार आहे. ओके, चला घेऊया, आयला did काढून टाका. मग bring चं V3 काय होतं, brought. ओके, bring चं V3 काय होते, brought. I brought my pen to the class in this way. ओके, then आपण यातले काही सेंटेन्स सॉल्व करणार, बाकीचे तुम्ही सॉल्व करा. त्यातली पाहूया आता. मनू गोज नाही, आपल्याला इथं टू डू घ्यायचे. मनू डज टेल लाई. पहा ते इथे डज आले. आता काय करायचं, मग आपल्याला आपलं जे वर्ब दिलं असतं त्याला येस किंवा येस प्रत्यय लावायचं. मग सेंटेन्स होणार आहे आपलं, मनू डज काढून टाका, वर्ब लिहा आणि वर्बला येस प्रत्यय लागते त्याला, म्हणून मी येस लावले लाईट्स. ओके, नाउ नेक्स्ट, the lion did kill the lamb. पहा लॉयनने काय केले, लॅम्बला किल केले. आता आपल्याला तेच करायचे, did काढून टाकायचं आणि वर्बला पास्ट मध्ये लिहायचं. बा का, बिकॉज ऑफ इथे did आले त्यामुळे आपला वर्ब कसा पाहिजे, पास्ट मध्ये. इथे V1 आहे, मग काय आन्सर येईल, the lion killed. काय येणार आहे, lion killed the lamb. अशा प्रकारे तुम्ही जे नॉन इन्फॅटिक मधून इन्फॅटिक पण करू शकता किंवा इन्फॅटिक सेंटेन्स आणि नॉन इन्फॅटिक सेंटेन्स सुद्धा करू शकता. म्हणजे दोन्ही पण इंटरचेंज तुम्हाला आलं तर यू शुड बी परफेक्ट. आणि याच्यात झालं पाहिजे परफेक्ट, बिकॉज ऑफ हे जर परफेक्ट झालं तर तुम्हाला ग्रामर सोपंही वाटेल आणि मार्क पण करेक्ट मिळतील, ॲक्युरेट मिळतील. ओके, चला आपण या ठिकाणी क्वेश्चन आन्सर्स हा चॅप्टर संपवला आहे. लाईक करायचं राहिलं असेल तर लाईक करून घ्या, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके, थँक्यू.